हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज आमच्या गावची आहे शिळी जत्रा, म्हणजे आज खेळणं आहे आमच्या गावचं. आणि कोणतरी बोलल्यासारखं वाटलं, पण मी काही गेली नाही, कारण सगळेजणी गपचूप गपचूप गेल्या. मी तिकडून आली वर्षश्राद्धावरून आणि मला डोळाच लागला, झोप लागलेली आहे. आणि मी उठून बघते तर सगळेजणी आपले आपले जाऊन आलेले आहेत आणि मी एकटीच राहिली. म्हणलं जायची, आता काय करावं, जाऊ दे म्हणलं, आता नाही जात. तर झोपेतून उठलेली, बराच वेळ झालं, लय वेळ झालं. चौधरी साहेब गेलेत. तर मी झोपेतून उठलेली, बराच वेळ झालं बरं का, लय वेळ झालं मी झोपेतून उठून. मला चौधरी साहेबांनी सांगितलं होतं जाताना, आणि गुरं पाणी पिली नाही, गुरं पाणी पाज आणि शेणवड पाठीमागं तेवढं. मी झोपून राहिली तशीच. तर आता वाजलेत काहीतरी 5:15 का काहीतरी झालेत. ज्वारीचं दळण पण करायचं होतं, पण झोपली ती घोळच झाला. लय ऊन लागलं होतं, बेकार ऊन लागलं येताना. आणि काल पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे ना आज पाठीमागून खाली जमिनीतून एवढा दणकरा सुटला होता, बेकार गरम होत होतं. मला एवढी गरमी लागली, मी आल्यावर कधी झोपली मला समजलंच नाही. तर आता उठली आहे, मला ज्वारीचं दळण करायचं, तर माझं राहून गेले. तर शेण वडून घेते, गुरं पाणी पाजून घेते. आणि हो, चौधरी साहेब गेलेत कुस्ती बघायला. तर म्हटलं चला, आपल्याला नाही जाणं झालं खेळणं बघायला. छंद असतो ना माणसांचा, आणि एवढ्यासाठीच तर घरी राहिलेत ना ते, स्वतःसाठी वेळ काढून कुस्ती बघण्यासाठी. म्हणून मग गेलेत कुस्त्या बघायला. गावाकडे आमच्या कुस्त्या पण असतात बरं का, खेळण्या दिवशी, म्हणजे शिळ्या जत्रे दिवशी. तर चला, आता मी शेण उचलून घेते पटापट. झाडू काय मारणार नाही, उचलायचं नाही, फक्त शेण मडायचे पाठीमागं. आणि गुरं इकडं आणून बांधायचे, पाणी पाजायचे गुरांना. अशीच छोटी मोठी कामं आहेत. आणि जर जमलं झालं दळण करून, तर दळण ठेवायला जाणार आहे. तर मंडळी, वर्षश्राद्धाला गेल्यावर आज एक मोठा घोळ झाला आहे माझ्याकडनं. पण त्याआधी हा विषय दाखवते. हे 2 दिवस झालेलं आहे, पण मी म्हटलं जाऊ दे, कसं रोज रोज उठून तेच ते गाराणं करावं, म्हणून मी दाखवलं नव्हतं. तर हा माझा आयफोनचा चार्जर. आणि लाईटीचं जसं की मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगत होती, लाईट ये जा करते. संध्याकाळची 10 मिनटासाठी येणार, लगेच जाणार, 10 मिनटासाठी येणार, लगेच जाणार. त्याच्यात ना फुल लाईट आलेली समजलं नाही. एवढी फुल लाईट आली की अक्षरशः बोर्डातून आणि त्या चार्जरमधून असला धूर निघायला लागला. घाबरून जाऊन मी हे चार्जर लाटण्याने उपसून काढला. तर बघा, एवढा चार्जर जळला आहे हा. आता ह्यानी चार्जिंगच होईना झाली फोनची. आणि दुसरा लपडा असा झाला माझ्याकडनं, मी गेली वर्षश्राद्धाला, तिकडं रोड खराब होता आणि माझ्या हातात 2 फोन होते. शहाणपणा करायला गेली मी, ब्लॉगिंगसाठी व्हिडिओ शूट करायला गेली, एका हातात फोन पकडला होता, गाडीवर बसलेली मी, आणि खंडीसनं माझ्या हातातनं फोन पडला. ती रस्ता खराब असल्यामुळं खडीवरच पडला. आणि हे बघा, परत एकदा डिस्प्ले गेला ह्याचा. कसं तरी चालवत होती मी ह्याला, चकचक करत होतं, तरी पण चालायचं कसं तरी, काम भागत होतं माझं. पण आता पूर्ण कामच बंद पडले. तर आता काय खरं नाही बघा, आता ब्लॉगिंगचं अवघडच होऊन बसले. कारण एकाच व्हिडिओमध्ये शूट करायचं, एकाच व्हिडिओमधनं अपलोड करायचं, लय झंझट आहे राव. आणि आता ही फोन बंद पडला आहे. आता दुसरा फोन आहे माझ्याकडं. चौधरी साहेब म्हणतील तुला काय करायचं आहे आता 2-2 फोनचं. तर फोन दाखवा म्हणलं, ह्या मॅडम आल्या. आणि ह्या मॅडम आमच्या शेरूला काय त्यांची असल झांगड गुत्ता ती माहीत नाही. तो शेरू तिला आलं की असा की येडेवणी करतो ना. परत आज व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला उभी राहिली. एडिट करत होती खरं तर, आणि एवढा ह्या पाखराचा कालवा चालू होता. कुठं बसले ती दिसत पण नव्हतं मला. नंतर झूम करून बघितलं तर मोबाईलमध्ये दिसलं, हे झाडावर दिसत नव्हतं, पण मोबाईलमध्ये दिसलं. इतका कालवा करत होतं हे. तर खूप छान आवाज येत होता बरं का पण ह्याचा, ओरडलेला. तर मंडळी, हा आहे दुसरा दिवस. आणि जसं की मी तुम्हाला त्या क्लिप दाखवल्या, चार्जर खराब झाला, मोबाईल खराब झाला, हे सगळं बघून आहे ना असं वाटतंय ब्लॉगिंग क्षेत्र माझ्यासाठी नाही आहे. खरंच वाटायला लागले असं, किती ओढून ताणून ब्लॉग बनवायचे. आणि बनवायला गेलं, हुंबाडीने काहीतरी करायला गेलं की जेवढं स्पीडने मी पुढं पाऊल टाकते ना, तेवढ्या स्पीडने मागं येऊन आपटते. तर आता तुम्ही म्हणाल मोबाईल खराब झाला, मग दुसरा आयफोन आहे ना. तर त्याचा विषय असा आहे की मस्त आयफोन आहे, पण त्याला चार्जिंगच होत नाही. लाईट आल्यापासून लाईट जाईपर्यंत त्याला चार्जिंग करत बसायला लागते, कारण आयफोनचं चार्जरच बिघडले. आणि 100% चार्जिंग जरी झालं ना, तर आयफोन वापरणाऱ्यांना माहिती बघा, आयफोनची चार्जिंगची स्पीड किती असते उतरायची, चार्जिंग कमी होण्याची.
इतक्या स्पीडनी ह्याची चार्जिंग संपते बका बघ ब्लॉग बनवायचं आणि व्हिडिओ करायचं तर लांबच राहतंय ते. मोबाईल व्हिडिओ अपलोड करायला जरी टाकला ना, एक तर आपल्या गावाकडे असलं नेटचं प्रॉब्लेम असते, आणि व्हिडिओ अपलोड जरी करायला टाकला ना तरी पण आहे ना, अपलोड होईपर्यंतच 50% चार्जिंग संपलेली असते. आता राहिलेल्या 50%मध्ये कुणाचे फोन आले गेले घ्यावेत, व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओच्या कमेंटला रिप्लाय द्यावा का व्हिडिओ बनवावा. 2 फोन झाले होते, मला भारी वाटत होतं. म्हणलं चला दिवसभर बघायला एक फोन झाला, गाणी बिणी ऐकायला हे आपल्याला, आणि कॅमेऱ्यासाठी हा फक्त वापरायचा, आणि व्हिडिओ अपलोड करताना तेवढं वापरत जाईन, फक्त ब्लॉगिंगसाठी हा फोन, असं माझा प्लॅन ठरला होता. तर आता ते सगळा बट्ट्याबोळ झाला बघा त्या प्लॅनचा. तर असा आहे विषय. तर बघा आता परत एकदा सांगते मी की माझे व्हिडिओ टायमात न येण्याचं कारण हेच आहे की गावाला लाईटचे प्रॉब्लेम कसं तरी सॉर्ट आउट केले तर मोबाईलचे प्रॉब्लेम होतात, मोबाईलचे सॉर्ट आउट झाले तर कसं तरी नेटचं प्रॉब्लेम असतात. खूप प्रॉब्लेममधून ब्लॉग बनवते मी. तर चांगले ब्लॉग देण्याचा मी प्रयत्न करेल, पण आता पहिलं माझं सेटअप वगैरे चांगलं करते. सेटअप म्हणजे काय करायचं आहे मला, की मला मातीची चूल घालायची आणि चुलीवरच्या जेवणांचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जेवढे दिवस होतील तेवढे दिवस तरी चुलीसाठी नियोजन करायचे छान व्यवस्थित, आणि इन्व्हर्टर बसवून घ्यायचं आहे मला घरामध्ये, आणि आता नवीन चार्जर एखादा आणायचा आहे. तर हे सगळं प्लॅन माझं ठरलेलं आहे बघा. आणि ते झाल्याच्या नंतरच तुम्हाला कंटिन्यू एकच टाईम फिक्स ठेवत जाईल आणि एकाच टाईमावर व्हिडिओ येत जातील. व्हिडिओचं पण काय झालं माहिती का, माझं व्हिडिओ कोणत्याही वेळेला मी अपलोड करते, जसं मला वेळ भेटेल तसं अपलोड करते, आणि कोणत्याही वेळेला शूट घेते. चार्जिंगच्या ह्याच्यावर असते माझं सगळं, त्याच्यामुळे लोकांना फिक्स टायमिंग माहिती नाही. आणि असं एकाच वेळेमध्ये म्हटल्यावर बघणारे असतात, जे व्ह्यूअर्स आहेत माझे तुम्ही बघणारे, तर त्यांना फिक्स टायमिंग माहिती असतं की ह्या टायमाला व्हिडिओ येतो बाबा, मग व्ह्यूज येतात जरा. आणि असं कोणत्या पण वेळेला व्हिडिओ अपलोड केला ना मी, तर व्हिडिओ ज्या दिवशी अपलोड केला त्या दिवशी व्ह्यूज नाहीत येत मला, 2 दिवसांनी व्ह्यूज येतात. मग 2 दिवसांनी नोटिफिकेशन जातात ना त्यांच्याकडं, मग त्याच्यामुळे त्यांचं व्ह्यूअर्सचा प्रॉब्लेम नाही, व्ह्यूज मला चांगले येतात. एवढं काय विशेष नाही आपलं चॅनल, म्हणजे ब्लॉगिंगच मिडल क्लास फॅमिलीचं घाटी लाईफस्टाईल दाखवते मी. पण तरी पण लोक जी सपोर्ट करतायत ती खूप छान प्रतिसाद मला मिळतोय सर्वांकडनं, पण मलाच बेस्ट देता येई नाही माझं. तर असू द्या, चला चालायचंच. तर मी म्हटलं एकदा तुम्हाला क्लिअर करून टाकावं की माझं व्हिडिओ न येण्याचा प्रॉब्लेम हाच आहे की रोज तेच ते सांगायचं पण अजिबात चांगलं वाटत नाही. रोज उठून ते रोज नवीन कंटेंट देण्याचा प्रयत्न करावा म्हणते, आणि रोज काहीतरी दुसराच घोळ झालेला असतो माझ्या मागं. म्हणून आता मी ठरवलं आहे की मी ज्या दिवशी चांगला, आता मोबाईलचं चार्जिंगचं व्हिडिओचं नेटवर्कचं असलं कशाचं नावच घेणार नाही, इथून पुढं चांगले ब्लॉग देत जाईन. पण जेव्हा कधी चांगले दिन 1 दिवसांनी 2 दिवसांनी जे काही व्हिडिओ टाकेल ना, ते छानच व्हिडिओ टाकेल मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि भलं मग 1-1 2-2 दिवसांनी का मला शेअर करायचं होय ना व्हिडिओ. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि राहू द्या, एक ब्लॉगर तुमची आहे म्हणून आठवणीत राहू द्या मला, कधीतरी व्हिडिओ आल्यावर बघत जावा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.